प्रत्येक गुन्हेगारी घटनेमागे एक कहाणी असते, पण काही कहाण्या ऐकल्यावर आपल्या मनात भीती आणि संताप दोन्ही एकत्र तयार होतात। दिल्लीच्या गाजीपूर भागात जानेवारी महिन्याच्या एका पहाटे रस्त्याच्या कडेला एक जळलेला सूटकेस सापडली। ही सूटकेस म्हणजे केवळ एक वस्तू नव्हती, तर एका विश्वासघाताची आणि एका क्रूर हत्येची भयानक निशाणी होती। या सूटकेसमधून समोर आलेल्या जळलेल्या देहाची ओळख पटल्यावर संपूर्ण दिल्ली हादरली। 20 वर्षांच्या त्या मुलीचा देह तिच्या चुलत भावाने, तिच्याच प्रियकराने एका रात्रीच्या भांडणात संपवला होता। ही कथा आहे शिल्पा पांडेची, जी प्रेमासाठी घर सोडून आली आणि त्याच प्रेमाच्या सूटकेसमध्ये जळून खाक झाली। ही घटना सत्य केवळ शैक्षणिक हेतूसाठी आणि 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी आहे। गुन्हेगारी जगात खोलवर डोकावून पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, कारण इथे तुम्हाला केवळ बातम्या नाही, तर प्रत्येक गुन्ह्यामागचे पूर्ण सत्य आणि मानसिकता समजावून सांगितली जाते। ही कथा सुरू होते गुजरातमधील सुरत शहरातून। 22 वर्षांची शिल्पा पांडे नोव्हेंबर 2024 मध्ये तिचे घर सोडून दिल्लीला पळून आली होती। शिल्पा आणि तिचा चुलत भाऊ अमित तिवारी यांच्यात गेल्या सुमारे 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते। हे नातेसंबंध इतके पुढे गेले होते की ते दोघे गाझियाबादच्या खोरा कॉलनीत एकत्र म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। अमित हा पेशाने टॅक्सी चालक होता, पण शिल्पा त्याच्या आयुष्याची चालक बनू पाहत होती। सुरुवातीला प्रेमाच्या गोष्टी सुंदर होत्या, पण काही महिन्यांतच या नात्यात तणाव वाढू लागला। शिल्पाला आता केवळ एकत्र राहायचे नव्हते, तर तिला कायदेशीररित्या अमितची पत्नी व्हायचे होते। ती अमितवर सतत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती। अमितचे लग्न करण्यासाठी मन तयार नव्हते, कारण त्याला आपले कुटुंब सोडायचे नव्हते, त्याचे कुटुंबासोबतचे नाते तोडायचे नव्हते। पण शिल्पाचा हट्ट दिवसेंदिवस वाढत गेला। शिल्पाने अमितला स्पष्टपणे धमकावले होते। तिने सांगितले की जर त्याने आपल्या कुटुंबाला सोडले नाही आणि तिच्याशी लग्न केले नाही, तर ती त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खोट्या केसमध्ये फसवेल। या धमकीमुळे अमित पूर्णपणे तुटला होता। एका बाजूला प्रेमसंबंध, दुसऱ्या बाजूला कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी। अमितने शिल्पापासून दूर जाण्याचा प्रयत्न सुरू केला, पण तो प्रयत्न जीवघेणा ठरला। 25 जानेवारी 2025 ची रात्र गाझियाबादच्या त्यांच्या घरात शिल्पा आणि अमित यांच्यात नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला। अमित त्या रात्री खूप नशेत होता। हा वाद इतका वाढला की त्यांच्या नात्यातील कटुता आता शारीरिक हिंसेत बदलली। रागाच्या भरात अमितने शिल्पाच्या चेहऱ्यावर कोपराने वार केला। हा वार इतका जोरात होता की शिल्पा जागेवरच बेशुद्ध झाली। शिल्पाला बेशुद्ध पाहून अमित अधिकच घाबरला। आता त्याला भीती वाटू लागली की जर ती शुद्धीवर आली तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस तक्रार करेल। या भीतीमुळे आणि दारूच्या नशेत अमितने तो शेवटचा क्रूर निर्णय घेतला। त्याने शिल्पाचा गळा आवळला आणि तिचा श्वास कायमचा थांबवला। अमितने हे कबूल केले की तो तिच्या सततच्या दबावामुळे त्रस्त झाला होता। शिल्पाचा मृतदेह खोलीत पडलेला होता। आता या देहाला लपवायचे कसे यावर अमित विचार करत होता। त्याने लगेचच त्याचा मित्र अनुज कुमार याला फोन केला। अनुज एक वेल्डिंग मेकॅनिक होता आणि खोरा कॉलनीतच राहत होता। अमितने त्याला सर्व काही सांगितले। अनुजने त्याला मदत करायचे ठरवले। दोघांनी मिळून शिल्पाचा मृतदेह एका मोठ्या सूटकेसमध्ये कोंबला। त्यानंतर पुरावा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अमितने एका पेट्रोल पंपावरून सुमारे 160 रुपयांचे पेट्रोल आणि जाळण्यासाठी लागणारे गवत म्हणजे स्टबल विकत घेतले। त्यांचा मूळ प्लॅन मृतदेह उत्तर प्रदेशच्या एका निर्जन भागात फेकून द्यायचा होता। पण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत कडक सुरक्षा तपासणी सुरू होती। अनेक चेकपॉइंट्स पार केल्यानंतर त्यांना वाटले की पुढे पोलिसांच्या हाती लागू शकतो। त्यामुळे त्यांनी योजना बदलली। पहाटेच्या वेळी त्यांनी दिल्लीच्या गाझीपूर पेपर मार्केट जवळ एक निर्जन जागा निवडली। तिथे त्यांनी सूटकेस खाली उतरवला, त्यावर पेट्रोल ओतले, गवत ठेवले आणि आग लावून दिली। आजूबाजूच्या लोकांना सुरुवातीला वाटलं की कोणीतरी कचरा जाळत असेल, कारण तो परिसर थोडासा तसाच होता। 26 जानेवारीच्या पहाटे 4:20 गाझीपूर पोलिसांना एका जळलेल्या सूटकेसची माहिती मिळाली। पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना सूटकेसमध्ये एका महिलेचा जळलेला देह सापडला। कोणतीही ओळख पटणे शक्य नव्हते। पोलिसांसाठी हे खूप मोठे आव्हान होते। त्यांनी लगेचच त्या निर्जन भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। काही तासांच्या तपासणीनंतर त्यांना एक संशयास्पद ह्युंडाई वर्ना टॅक्सी वारंवार त्या परिसरात दिसली। पोलिसांनी या गाडीच्या नंबर प्लेटला ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्निशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने ट्रॅक केलं।
त्यांना कळलं की गाडीचा नोंदणीकृत मालक वेगळा आहे, पण तो मालक म्हणाला की त्याने ती गाडी अमित तिवारी नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरला विकली आहे. पोलीस लगेचच अमित तिवारीपर्यंत पोहोचले. अमितला दिल्लीच्या ग्रेटर नोएडामधून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या मित्राला अनुज कुमारलाही पकडण्यात आलं. चौकशी दरम्यान अमितने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की शिल्पाच्या दबावामुळेच त्याने तिला मारले आणि अनुजने त्याला पुरावा नष्ट करण्यात मदत केली. शिल्पाच्या पालकांना काही महिन्यांनंतर कळलं की ती बेपत्ता आहे, कारण ते गुजरातमधील सुरत येथे राहत होते. प्रेमाच्या नात्यातील अपेक्षा, दबाव आणि विश्वासघात किती गंभीर वळण घेऊ शकतो याचे हे एक क्रूर उदाहरण आहे. सध्या अमित आणि अनुज दोघेही पोलीस कोठडीत आहेत आणि या प्रकरणाचा तपास तसेच पुढील न्यायिक प्रक्रिया सुरू आहे.